या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल फानूस, शाखा नंबर 2, SRPF कॅम्प पेट्रोल पंप शेजारी, सोलापूर। इतर कोणी असेल तरी ते आपण मीडियाचेच असो, से फॉर एक्झाम्पल पर्टिक्युलर न्यूजपेपरचे आहेत, तुमच्या एक रिप्रेझेंटेटिव्हला पास मिळालेला आहे, त्यांना आत सोडणार आहे। बाकी सर्व जे आहेत ते सिव्हिलियन म्हणूनच गृहीत होणार। तुम्हाला जे आपलं जामवाडी बॅरिकेड जे आहे तिथून आत सोडणार नाही। तुमच्याकडे आता मी पत्रकार आहे, ID कार्ड असेल तरी सोडणार नाही। कलेक्टरेटकडून जे दिलेले पास आहेत त्यांनाच आम्ही रामदेववाडीत सोडणार। नंबर 1, काउंटिंग एजंट्सला असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी निहाय कलेक्टर ऑफिसकडून फोटो ID कार्ड देणार आहे, त्यांनाच आत सोडणार आहे। त्यांना संबंधित काउंटिंग एजंटला त्यांचे जे असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीचे जे काउंटिंग हॉल जे आहे त्यात आत सोडणार आहे। आणि ते बाहेर आलं तर काउंटिंग प्रिमाइसेस सोडून बाहेर आलं तर ते ID कार्ड जमा करून जायचे आणि त्यांना पुन्हा सोडणार नाही। ID कार्ड शिवाय कोणाला आत सोडणार नाही। ते प्रेस रिप्रेझेंटेटिव्हचे पण ID कार्ड घेणे आवश्यकता आहे आणि काउंटिंग एजंटचे पण ID कार्ड घेणे आवश्यकता आहे। याच्या व्यतिरिक्त जे ऑफिशियल्स आहेत किंवा कॅन्डिडेट आहे, इलेक्शन रिप्रेझेंटेटिव्ह आहे, त्यांच्या वाहन पास घेणार आहे, तेवढंच वाहन ते जामवाडी गडाऊनमधून ते पोलीस रेल्वे बोगदा जे आहे ते पास होऊ देणार आहे। बाकी कुठलाही गाडी आत सोडणार नाही। पब्लिकला आव्हान आहे, हे जे रूट्स आम्ही ब्लॉकेटच्या डायव्हर्जनचे जे आहे ते प्रेसनोट पण दिलेलं आहे। त्या व्यतिरिक्त आमच्या सोशल मीडिया मार्फत पण आम्ही जाहीर करणार आहे, ते रूट्स वापरणे त्या दिवशी टाळावे। आणि जे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते शक्यतो बाहेर येऊन चौकात उभं राहून हे अपडेट्स ऐकण्याचे जे पद्धत जे आहे ते टाळावे। आपलं घरी किंवा आपलं पक्षाच्या कार्यालयात आपण थांबलं बरं राहील। विनाकारण सामान्य जनताला त्रास होणार असा कुठलाही कृत्य साहित्य करणार नाही। रिझल्ट नंतर कुठल्याही प्रकारच्या विजय मिरवणूक किंवा रॅली अलाउड नाही आहे। अशा करायचे असलं तर ते वेगळा अर्ज देऊन ते परवानगी घेऊन ते करू शकेल। त्या दरम्यान इमिडिएट कोणी असा विजय मिरवणूक करायची किंवा रॅली काढायची ते अलाउ करणार नाही। स्ट्रिक्ट लिगल ॲक्शन त्यांच्यावर घेणार आहे। आणि जे डायव्हर्शननुसार पर्याय मार्ग वगैरे आम्ही प्रेस नोटला दिलेला आहे। इन ॲडिशन टू दॅट ते ड्रंकन ड्रायव्हिंगच्या विरुद्ध जे मोहीम चालू आहे त्यात आतापर्यंत 236 कारवाई झालेल्या आहेत चालू महिन्यामध्ये आणि हे आणखी कंटिन्यू होणार आहे। PA सिस्टम्स जे जांभीर चौकात लावणार आहे ते मॅडमनी सांगितलेलं आहे। आणि मोदी चौक ते जांभीर चौक प्रतिनिधी असतील किंवा प्रेस मोबाईल अलाउड आहे का? नाही, मोबाईल अलाउड नाही आहे। इलेक्शन कमिशनचे जे गाईडलाईन्स आहेत त्यात स्पष्ट आहे, कुठल्याही प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस लाईक मोबाईल, टॅबलेट किंवा लॅपटॉप ते व्हिडिओ कॅमेरा ते सगळं बंद आहे। वर्षानुवर्ष ग्राहकांच्या सेवेसाठी कटिबद्ध असणारे हॉटेल व्यवसायातील विश्वसनीय नाव हॉटेल फानूस। हैदराबाद रोडवरील हॉटेल फानूसच्या यशस्वी वाटचालीनंतर सोलापुरात आता नव्याने आपल्या सेवेत हॉटेल फानूसची दुसरी शाखा सुरू झाली आहे। शहरापासून जवळच स्वच्छ सुंदर वातावरणात फॅमिलीसाठी स्वतंत्र सोय, VIP गेस्टसाठी स्वतंत्र AC रूम, दिल्ली, मुंबई, हैदराबाद येथील स्पेशल डिशेस आता फक्त हॉटेल फानूस शाखा नंबर 2 मध्ये। या पहा जेवणाचा आस्वाद घ्या। व्हेज नॉन व्हेज सह विविध प्रकारचे डिशेस, तेही तुमच्या बजेटमध्ये, फक्त हॉटेल फानूस शाखा नंबर 2 मध्ये। आमचा पत्ता SRPF कॅम्प पेट्रोल पंपा शेजारी, विजापूर रोड, सोलापूर। संपर्क 98 90 16 47 15 99 75 61 43 17।